हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मी ही जी व्हाईट कुर्ती, जी प्लेन कुर्ती होती, त्यावर मला थोडीशी साधी अशी डिझाईन करायची होती. तर मी सगळ्यात आधी गळ्याच्या भागावर जी डिझाईन केली होती, तर एका साईडने माझी डिझाईन झालेली होती आणि दुसऱ्या बाजूने करायची होती. तर ही ही जी डिझाईन आहे ती ही साध्या फ्रेंच नॉटने मी केलेली आहे आणि त्यावर व्हाईट कलरचे जे सिल्वर स्टोन आहेत ते वापरले आहेत. तर पटापट अशी मी फ्रेंच नॉट मारून घेतलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा ट्राय करा फ्रेंच नॉट. अशा प्रकारे व्यवस्थित मी फ्रेंच नॉट मारून घेतलेले आहेत. तर एका साईडने तुम्हाला डिझाईन दिसत असेल तर ती डिझाईन कशी वाटत आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर व्यवस्थित हे फ्रेंच नॉट पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले हे फ्रेंच नॉट हे पूर्ण होत आले आहेत. आणि त्यानंतर जे फेविक्रिल म्हणजे कपड्यांसाठी जे बनलेला जो गम असतो, आपला फेविकॉल असतो, त्याच टाईपचा एक दुसरा फेविक्रिल असतो जो कपड्यांसाठी असतो. तर त्याने मी तो आधी सगळ्यात आधी तो लावून घेतला आहे आणि त्यानंतर हे जे सिल्वर कलरचे जे स्टोन आहेत ते लावून घेत आहे. ते व्यवस्थित लावून घ्यायचे. हा जो फेविक्रिल आहे तो वापरल्यानंतर ह्याचे जे आपण जे डायमंडचे वर्क करणार आहोत ते निघणार नाही आहे. तर व्यवस्थित ते मी लावून घेतले आहेत. हे सुकण्यासाठी 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटानंतर हे व्यवस्थित सुकलं जाते. तर या ड्रेसवरची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ येणाऱ्या ह्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कशी वाटली डिझाईन हे नक्की कमेंट करून सांगा.